टोमॅटो काढून घेऊया आणि पाहू शकता पक्ष्यांनी कसा खाऊन टाकलेला आहे। जास्त पिकले की पक्षी देखील खाऊन टाकतात। आज आपल्याला करायचा आहे छोले मसाला। तर पाहू शकता एक रात्री मी छोले भिजत घातले होते आणि छान मऊसूत झालेले आहेत पाहू शकता। तर अशा पद्धतीमध्ये रात्रभर ठेवले ते छान भिजले जातात। आणि आता इथे टोमॅटो घेतलेले आहेत, आपण 4 कांदे घेतलेले आहेत। कांद्याची साल आपण काढून घेतलेली आहे आणि टोमॅटोचे आपण काप करून घेऊया। तर अशा पद्धतीमध्ये आपण काप करून घ्यायचे आहेत आणि हे कांदे देखील आपण 4 भागामध्ये कट करणार आहोत। अगदी झटपट रेसिपी आहे आणि कोणालाही सहज करता येईल, सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे। तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। तर पाहू शकता आपण इथे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि टोमॅटो 4 भागामध्ये आपण कट करून घेतलेला आहे। आता आपण गॅस चालू केलेला आहे, कढई ठेवलेली आहे। आता कढईमध्ये आपण पाणी टाकूया। तर पाणी थोडंसं गरम होऊन देणार आहे। इथे 3-4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दालचिनीचे तुकडे आहेत, विलायची आहे आणि तमालपत्र घेतलेलं आहे। तर याची आपल्याला पोटली करायची आहे। तर हे पाहू शकता एका सुती कापडामध्ये आपण हे भरून घेऊया आणि याची पोटली करायची आहे आपल्याला। तर अशा पद्धतीमध्ये आपण पोटली करून घेतलेली आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता हे छोले आपण यामध्ये टाकून घेऊया आणि यामध्येच आपण जे टोमॅटो चिरले होते ते देखील यामध्येच टाकायचे आहेत आणि कांदा देखील आपण यामध्येच टाकणार आहोत आणि जी आपण पोटली केली होती ती देखील यामध्येच टाकायची आहे। आता आपण झाकण ठेवूया आणि आता छोले शिजेपर्यंत एक 5-10 मिनिटं वाट पाहूया। आता छोले छानपैकी शिजले आहेत, झाकण काढूया। पाहू शकता छोले छानपैकी शिजले आहेत। आता आपण गॅस बंद करूया। तर ही पोटली आपण काढून टाकूया आणि कांदा आणि टोमॅटो आपण काढून घेऊया। आता कांदा आणि टोमॅटो आपण यामध्ये टाकलेला आहे आणि यामध्ये आता लसूण पाकळ्या टाकूया आणि बारीक वाटण करून घेऊया। तर पाहू शकता अशा प्रकारे प्लेन वाटण करून घ्यायचं आहे। तर पुन्हा आपण गॅस पेटवूया। तर कढईमध्ये तेल टाकूया। आता यामध्ये मोहरी, थोडीशी जिरी, थोडासा कढीपत्ता। आता गॅस बारीक करूया आपण आणि यामध्ये लाल तिखट, घरगुती काळा मसाला, थोडासा अगदी नकळत कांदा लसूण मसाला आणि यामध्ये हळद टाकायची आहे। तर परतून घेऊया। आता यामध्ये आपण जो मसाला केला आहे तो टाकूया। परतून घेऊया। मस्तपैकी खमंग असा वास येत आहे। 2 मिनिटं मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। पाहू शकता मसाला मस्तपैकी तेलावरती परतला गेला आहे। आपण गॅस मोठा करूया। आता यामध्ये आपण थोडीशी कस्तुरी मेथी टाकूया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया। मस्तपैकी खमंग असा वास येत आहे। छोले टाकूया। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत। तर पाहू शकता जेवढी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे आहे तेवढं पाणी यामध्ये टाकायचं आहे, कारण आपले छोले छानपैकी शिजले आहेत। यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकूया। पुन्हा एकदा ढवळून घेऊया आपण। पाहू शकता जास्त पातळ पण नाही आणि
घट्टपणे अशा पद्धतीमध्ये आपण ग्रेव्ही केलेली आहे. आता 1-2 मिनटं आपण छानपैकी भाजी उकळून देऊया. कधी आपल्याला जर वेळ मिळाला नाही वाटण भाजण्यासाठी तर अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी सगळंच एका वाफेमध्ये शिजवून घ्यायचं आणि वाटून घ्यायचं आणि छानपैकी मसाले हे परतून घ्यायचे. त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकायची. तर एकदम भारी भाजी होते. अगदी झटपट होते. कोणालाही आवडेल अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी भाजी होते. तर पाहू शकता. तर अशा पद्धतीमध्ये आपण मस्तपैकी छोले मसाला केलेला आहे. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी छोले भाजी एकदा तरी करून पहा.